झाले पाहिजे. असं आमच्या महाराष्ट्रात असं करत जाय. कुठला देव आमच्या जवळ देव वाढवडीला कशी करता समाधान भेटायला पाहिजे, बाकी काय नाही. समाधानासाठी नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. आजचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसामध्ये आज आपली सेवा असणार आहे. आपल्याला तर बघायचं आहे आपली काय सेवा असणार आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे. पण त्याचबरोबर मी आता जो मुख्य प्रवेशद्वार आहे जेजुरी गडावरचा त्याच्या पायथ्याला आहे. आणि इकडे आल्याच्या नंतर जे नवीन जोडपं आहे, नवरा नवरी, नवरा नवरीला उचलतो आणि पाच पावलं घेऊन तो वरती येतो. आपण बघतोय हा बघा, इकडूनच ते आपल्या इथून ते घेऊन येतात. तर त्याचबरोबर आपण बघतोय इकडची सगळी लोक आहेत. त्याचबरोबर इथे जातीवंत धनगर समाज, अर्थात म्हणतात ना जेजुरीचा मल्हारी, देव भेटायला आला. आपण म्हणतो की देव धनगराच्या रूपामध्ये भेटायला आला बानुबाईला. तर आपला हा असा धनगर समाज आहे. आता जाऊया आपण वरती. मित्रांनो, मी माझ्या बरोबर आहे जातीवंत धनगर समाज आणि त्याच्याबरोबर ही ज्येष्ठ मंडळी आहेत. वर्षानुवर्ष आपली जी सेवा आहे ती ते करत आलेत. खंडोबा बानूला भेटायला आला, ते पण धनगराच्या रूपामध्ये. तेव्हापासूनची ही परंपरा आपला धनगर समाज सांभाळतोय. पण माझ्या बरोबर ही ज्येष्ठ मंडळी आहे. वर्षानुवर्ष देवबाप्पाची पूजा, आपल्या खंडेरायाची ते आराधना करत आले, पूजा करत आले. एक सगळा परिवार घेऊन आलेत ते. आपण त्यांना विचारूया, बाबा कसं वाटतं वरती आल्यावर? आम्हाला आराम वाटते वरती आल्यावर. आमचा टोळस मी देऊ आम्ही हे बाणूमुळं आम्हाला आली धनगराला. येस. मग ती बाणू पासून आम्हाला तसं वाढ वडलं तशी येत आली ती. मग ते देव धनगरला आता घरी बी आम्ही करतोय. ओके. आणि जागरण घालतोय, सगळं करतोय. हा, मग तसं वर्षाला एकदा भेटून येऊन भेटून जातो. आपला जो समाज आहे डोंगर पाण्यामध्ये राहतो आपला समाज. पण एक आहे, देव धर्म चुकला नाही, देवदेव करायलाच पाहिजे आपण. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? देव करायलाच पाहिजे. इकडलाच आपण गेलो कर्नाटक भागात. तुमच्या कालाने गेली आम्हाला वाढवला तुमच्या कालाने काय आमचा तळ ही या तळात ना तकडे गेले म्हणून तुम्ही जाऊन गेले ते बी आम्ही कर्जेला आलो. नाही तर 3 वेळ शिले तर आम्ही गेला येतो. मग आता आम्ही 3 वर्षाला झाली तेव्हाचे नाव आहे. तो वाघा मुरळी सगळी बोलतो. आपल्या भाऊबंदाची आज 100 50 राहू दे समधी मिळून एकांचे जागरण करतो. म्हणजे हे ज्या नाव आता आमचा मनोहर समाज आहे. शेतगाव म्हणून फक्त आमचा एक धनगर वाढायचा असं. आमच्याकडे 2 सुंदर असेल, 2 सुंदर तर आमचं 70 घर आहे मनोहरची. 70 घर 70 घराची 70 विक्री जागरणला आम्ही करतो. असं की आमच्या वाढवडिलांनी लावलेलं. आता तुम्ही ह्या तरुण मुलांना काय सांगितले द्याल की आपण आजपर्यंत आपण देवदेव करत आलोय, आपला वंश वाढलाय, आपली परंपरा आपण जपतोय, काय सांगाल तरुणांना? काय तुम्ही संदेश द्याल? देवाचं काय असेल ते तुम्ही करत जावा. असं आमच्या महाराष्ट्रात असं करत जाय. कुठला देव आमच्या जवळ देव वाढवडीला कशी करता वाढवडलं जे करतात ते आम्ही सोडा येत नाही. म्हणजे आम्ही त्या देवाला काहीतरी मित्रांनो, असा आपला हा समाज. आज सगळे जरी ज्येष्ठ नागरिक असले, सगळे वृद्ध जरी असले, तरी पण आपली परंपरा सोडला नाही, असा हा आपला धनगर समाज. मित्रांनो, आपण आता यांची मुलाखत घेतली, ज्येष्ठ नागरिकांची, धनगर समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांची मुलाखत घेतली.
तिथे एक दुकान पण आहे, म्हणजे जसं आपण चढतो पायऱ्या, तर तिथे पण एक असं हे दुकान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वर्षापासूनचं सगळ्यात पहिलं दुकान आहे हे, की जेणेकरून म्हणजे आपल्याला इकडे आल्यावर हे भेटतंय. आणि त्याचबरोबर आता इथून आपण जायचं आपल्याला वरती. आणि त्याचबरोबर हे बघा, तिकडे आता जागरण गोंधळ चालू आहे, या साईडला पण चालू आहे, तर तिथे पण चालू आहे. आता आपल्याला वरती जायचं. नंदावशाल सदादेवलाल आरती करी भाषा सुंदरी देव उभारी. तो मित्रांनो, तळी आरती चालू असते बाहेर. आणि म्हणजे ज्याचं लग्न होऊ दे, ज्याचं लग्न पण न होऊ दे, त्यांनी तळी आरती आणि भंडारा हा उचललाच पाहिजे, देवकार्य केलंच पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की घरातले देव आपण इथे आणतो, देवभेट करून घेतो, म्हणजे काय, ती ऊर्जा तर आपल्या घरामध्ये ती नांदते. म्हणून वर्षातून एकदा तरी आपण हा देवकार्य आणि देवधर्म तरी आपण केलं पाहिजे. बरोबर काही ताई आहेत, तर त्यांनी या सगळ्यांनी आता तळ्या भरल्यात. ताई नमस्कार. तुम्ही आता ही जी तळी भरली, काय एक विषय होता, म्हणजे काय करण्यामागचा काय उद्देश काय? समाधान भेटायला पाहिजे, बाकी काय नाही. समाधानासाठी म्हणजे दान बाकी काय. कुठून आलात तुम्ही? नांदेडून आलेली आहे नांदेड वरून आले. आणि आपण काय करताय, स्टुडंट आहात का? हा, स्टुडंट आहोत. बारामतीला बी फार्मसी करतो आम्ही. फार्मसी करतो. इथे इंटर्नशिप साठी आलो होतो. आणि इकडचं वातावरण कसं वाटतंय? छान वाटते, खूप प्रसन्न आहे. धन्यवाद ताई. मित्रांनो, जगंडेश्वर आणि त्याचबरोबर श्री विष्णुपद, हे बघा ते असं करतात बघा, असं 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 असं. त्याच्यातलं हे विष्णुपद आहे. भंडारा त्याची पावलं आहेत, ती प्रॉपर दिसत नाहीयेत, पण ते हे आहे. आणि हा आपला सगळा छान व्ह्यू. मित्रांनो, आता एक असा विषय झाला की 150 वर्षानंतरची म्हणजे जेजुरी, म्हणजे आपल्या जेजुरीमध्ये अशी कुठलीच पालखी होत नव्हती, अशी कुठलाच उत्सव होत नव्हता. त्या उत्सवाचं स्वरूप यात्रेमध्ये होत नव्हतं. यात्रा म्हटली की प्रत्येका गावाचा एक असा विषय असतो की म्हणतो ना की आपल्याला पाहुणे रावळे येतात, आपला मानपान करतात, आणि गोडाधोडाचं, आज गोडाचं उद्या खाण्याचं, म्हणजे तो तुम्हाला ते माहिती आहे. पण आपल्या जेजुरीमध्ये 150 वर्षानंतर एक अशी परंपरा म्हणण्यापेक्षा एक असा एक रिवाज, म्हणजे तो पहिल्यांदाच होतोय. म्हणजे या गावाला, जेजुरीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक यात्रेचं स्वरूपच नव्हतं आतापर्यंत. होणाऱ्या म्हणजे आपल्या देवाच्या पालख्या, त्याचबरोबर असे छोटे छोटे होते उत्सव व्हायचे, पण पहिल्यांदाच आपल्या जेजुरीमध्ये असा सोहळा रंगतोय. असा एक जागर होतोय, तो म्हणजे या जेजुरीची पालखी, जेजुरीची यात्रा. या यात्रेमध्ये आपण आता बघतोय की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, जसे प्रत्येक गावामध्ये ऑर्केस्ट्रा असतात, नाचगाण्याचे कार्यक्रम असतात, कुस्ती असते, बैलगाडा शर्यत असते. तर हे होणार आहे. तर आपण आता आपल्या मित्रांबरोबर बोला, कधी होणार आहे एक्झॅक्ट? 10, 11, 12 10, 11, 12 तारीख, 3 दिवस उद्यापासून चालू होणार आहे. आणि ह्याचं जे स्वरूप आहे, म्हणजे आता ह्याचं स्वरूप आहे, आपण म्हणतो 150 वर्षापासून चालू झालंय, पण हे 150 वर्ष आणि आतापर्यंत फक्त आपण हेच करत आलो, पालखी ह्या सगळ्या. हे करण्यामागचा खरा उद्देश काय? आपल्या म्हणजे देवीची बहीण आहे, संताबाची बहीण. संपूर्ण महाराष्ट्रात देव असलेला कोंडाबा, संताबाची बहीण जेजुरी ग्रामामध्ये संपूर्ण. आपल्या गावाला कुठली परंपरा ना, म्हणजे पुरुष नाही काय नाही, ऑर्गनाईज केले जेजुरीचे ग्रामस्थ संपूर्ण, ग्रामस्थ मानकरी, खांडेकरी, सरपंच, सगळ्या गावकऱ्यांनी हे केलं, चालू केलं. मित्रांनो, बोल ना. उत्सवामध्ये काय काय होणार आहे थोडं शॉर्ट. मित्रांनो, खांदेकरी, मानकरी, गावकरी आणि समस्त जेजुरीकर
ह्यांच्या सगळ्या म्हणजे म्हणतात ना, या सगळ्या गावगाड्याने एक असा सोहळा रंगणार आहे या 3 दिवसामध्ये. तर ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायचंय आणि आपल्याला आपल्या उत्सवाची जी रंगत आहे ती वाटवायची आहे. आमचं फोटो चिंतामणी मोर्या आनंदी मातेचा उदय उदयोबाचे चांगले आनंदार सैळकोट ढळकोट जय मल्हार दगडतोंग नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा निळा घोडा मावमी तोडा कुंदरी करगोटा अंगावरती शाल सदा हे लाल तळी आरती करी अळसा सुंदरी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा तुटका भंडाराचा भडका अडकडके भडकड भडकडके भंडार बोल बोल हजारी वाघा मुरळी खंडोबा भगत म्हाळसाई भगत मानाई भगत ढळकोट ढळकोट जय राम महाराज की जय महाराज की जय आई तुळजा भवानी माते की जय शुभ्राताई भगत म्हणा सदानंदाचा ढळकोट ढळकोट मी आभार मानायला आले. माझ्या लेकीचं लग्न ठरलं. देवा ताईच्या देवा मुलीच्या लग्नाला आईची तब्येत चांगली आहे. मल्हार आनंदी आनंद करा सर्व दुःख दूर करावा आनंदात खंडेरायचं मजा उतरलं म्हणा उतरलं आनंद करा लग्नाला उपस्थित राहा रेंजची काही महाराज खंडेराय देवा त्यांच्या देवा ताईंच्या लग्नाला जा रेवती ताईंच्या लग्नाला जा खंडेराय देवा कार्य निर्विघ्ने पार पाडू दे त्यांना बाशिंग बळ दे खंडेराय देवा आनंदाचा देवा आशीर्वाद दे सर्व दुःख दूर कर लवकर जोडणी घेऊन देवा भेटीला बोलवा म्हणा ढळकोट ढळकोट सर्व दुःख दूर कर खंडेराय देवा असं देवा आजाराचं पाणी कर सर्व कुटुंबाचं रक्षण कर आनंदी आनंद कर दोन बॉश पवार साहेब साहेबांचे देवा आजाराचं पाणी कर खंडेराय देवा लवकर देवा खंडेराय दर्शनाला भेटेला गेलो आनंदी आनंद कर आजाराचं पाणी कर सर्व दुःख दूर कर जय मल्हार राजकारणामध्ये खंडेराय यश दे ढळकोट ढळकोट दरवेळेस जेजुरीत असंच आपल्याकडनं ताईंना लेडी मिळत राहते असं नाही हो ताई आम्ही तर आम्ही मी गेला पाहिजे. आनंद काय वेगळं आहे. सो फायनली मित्रांनो आता देवांची काय म्हणतात आपलं साफसफाई चालू आहे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आणि आपण आहे ना आता इथून आपल्याला घरी जायचं. आता पूजा अर्चा होणार आहे. हे झाल्याच्या नंतर आपल्याला घरी जायचंय. पण तुमचा तुम्ही बघताय आतमध्ये सगळी साफसफाई चालू आहे. सगळे आपले कर्मचारी वर्ग आपले पुजारी वर्ग हा सगळ्या साफसफाई करतोय. तर आपण आता सगळी साफसफाई झाली आहे तर आपण आता थांबूया इथेच आणि आपल्या ब्लॉगला इथे थांबूया.